आज राजधानी दिल्लीमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळतोय। सीजेपीचे आंदोलनकर्ते, सीजेपीचे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि आज पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी नेमका काय म्हणाल्यात पाहूया। डिस्कस करो, एजुकेशन पॉलिसी में प्रॉब्लम्स हैं, बड़े बड़े इश्यूज हैं, आप डिस्कस करने के लिए राजी नहीं है और बच्चों पे आप टीयर गैस कर रहे हो और उनकी पिटाई कर रहे हो, किस लिए? बच्चे हैं हमारे। थैंक यू मैम। सामने से तर आंदोलकांची धरपकड सुरू झालेली आहे। पोलिसांकडून आपण पाहतोय की दिल्लीतल्या वेगवेगळ्या रस्त्यांवरती सीजेपीचे कार्यकर्ते, सीजेपीचे सगळे आंदोलनकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। संसद भवनापर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि आता पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केल्याची माहिती मिळतेय। हे आंदोलन आटोक्यात आणणं अत्यंत सध्या पोलिसांसाठी आव्हानात्मक झालेलं आहे, कारण का हजारोंच्या संख्येने हे सगळे आक्रमक झालेले तरुण दिल्लीच्या रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळतात। संसद भवन परिसरातील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। संसद भवन परिसरातून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। डिंपल यादव या दिप्तेंच्या भेटीला पोहोचल्याचं कळतंय। सीजेपीचं आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे, तर संसदेच्या आतल्या भागात देखील विरोधकांकडून हातात बॅनर घेत नीट है या चीट है असे सवाल विचारले जात आहेत। संसद भवन परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। विविध रस्त्यांवरती आंदोलनकर्ते आपल्याला दिसतायत, आक्रमक झालेले आहेत। त्या सगळ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा देखील वापर करण्यात आलेला आहे आणि यांना रोखण्यासाठी आता पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत। त्यांची धरपकड सुरू केलेली आहे। तर संसदेबाहेर सीजेपीचं हे आंदोलन सुरू आहे, तर संसदेमध्ये विरोधकांनी देखील नीट पेपर फुटीवरून आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। संसदेचं कामकाज हे अनेकदा तहकूब करण्याची नामुष्की देखील ओढवलेली आहे। मीटिंग जेपी नेता के साथ खत्म नहीं होती, भी हम लोग यही करेंगे, यही धरने देंगे जब तक मीटिंग खत्म नहीं होती है। लड़कियों के ऊपर लाठी चलाने से पहले याद रखना, ऐसा न हो धर्मेंद्र प्रधान के साथ साथ आशुतोष कुमार भी ट्रांसफर करवाएगा। जब तक आशुतोष की मीटिंग जेपी नेता के साथ भी हम लोग यही करेंगे, यही धरने देंगे जब तक मीटिंग खत्म नहीं होती है। लड़कियों के ऊपर तर पोलीस या सगळ्या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करतायत। मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग देखील करण्यात आलेलं आहे, पण आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, प्रचंड आक्रमक झालेत। आजचा आंदोलनाचा 31वा दिवस आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिकते म्हणून आणि पेपरफुटीची जबाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी या सगळ्या आंदोलकांनी केलेली आहे आणि त्यासाठी गेल्या 31 दिवसांपासून जंतर मंतरवरती आंदोलन सुरू होतं। सरकारनं चर्चेसाठी बोलावलं, पण केवळ 10 मिनिटच आमची जेपी नड्डा यांच्याशी चर्चा होऊ शकली। 2 तास आम्ही वाट पाहिली आणि त्यानंतर फक्त 10 मिनिटं आम्हाला चर्चेसाठी वेळ दिला गेला असं सीजेपीच्या वतीनं सांगितलं गेलेलं आहे। अभूतपूर्व गोंधळ आपल्याला दिल्लीच्या या रस्त्यांवरती पाहायला मिळतोय। मोठ्या संख्येनं पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत। आंदोलकांना त्या ठिकाणाहून पांगवलं जात आहे, पण पुढे हे बॅरिकेडिंग सुद्धा निष्फळ ठरतंय। पोलीस या सगळ्यांना रोखण्याचे, थांबवण्याचे प्रयत्न करतायत, पण राग खूप असल्यामुळे, आक्रोश खूप असल्यामुळे आणि आंदोलकांची संख्या खूप जास्त असल्यामुळे त्यांना रोखणं पोलिसांना सध्या आव्हानात्मक होत आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या सातत्यानं फोडल्या जात आहेत, पण तरीसुद्धा आंदोलक मागे हटायला तयार नाहीयेत।
संसदेच्या दिशेनं जाण्याचा त्यांचा निर्धार आपल्याला कायम पाहायला मिळतोय। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते। त्या भेटीत संसद भवन परिसरातून आंदोलकांना ताब्यात घेतली केली जाते आणि त्यासाठी गेल्या 26 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। तर काही पोलीस कर्मचारी देखील या आंदोलनामध्ये जखमी झाल्याचं आपण पाहतोय। काही वेळापूर्वी देखील आपण दृश्य पाहिलेली होती आणि आता आणखी एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, आंदोलकांचा रेटा वाढत चाललाय, आंदोलकांची आक्रमकता वाढत चालली आहे, पोलिसांसमोर किती मोठं आव्हान आहे सध्या दिल्लीत? नक्कीच प्रज्ञा, आंदोलकांचा रेटा म्हणणं वाढत चाललाय। यापेक्षा अधिक जर आपण एक निरीक्षण असेल तर ते म्हणजे आंदोलकांवर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही। ज्यांनी हे आंदोलन सुरू केलं त्यांच्याही आंदोलनावर आता नियंत्रण राहिलंय असं दिसत नाही आणि म्हणूनच दरम्यानच्या काळात असं वाटतंय की दुपारच्या वेळेस जेव्हा सौरव दास आणि त्यांचे जे दुसरे आशुतोष रांका नावाचे कॉक्रोच जनता पार्टीचे फाउंडर आहेत त्यांनी हे जाहीर केलं होतं की आम्ही जे पी नड्डांना भेटायला जाऊ, म्हणजे कुठेतरी चर्चा होईल असं ते दाखवण्याचा प्रयत्न करत होते। परंतु तोपर्यंत हे आंदोलन त्यांच्याही हाताबाहेर गेलंय, कारण अनेक आंदोलक हे जंतर मंतरवर जात होते। जाणाऱ्या प्रत्येकाला पोलीस जंतर मंतरवर जाऊ देत होते, कुणालाही अडवत नव्हते। जंतर मंतर पासून केरळ भवन पर्यंत मार्च करू देत होते, त्याच्या पुढे कुणाला जायला परवानगी देत नव्हते। हे जे काही आता आंदोलक आलेले आहेत हे परस्पर थेट जंतर मंतरवर न येता हे डायरेक्ट संसद भवनाच्या दिशेने जायला निघाले आणि संसद भवनावरती जाऊन तिथे एक प्रकारची आंतरराष्ट्रीय आंदोलनातील कोणत्याही कोर टीमचं किंवा कुणाचंही राहिलं नाही, कारण ते माध्यमांना मारहाण करण्याची धक्काबुक पार्टीच्या कोर टीम समोर आहे। कारण या आंदोलनात कुणालाही कोणीही कोणाचं तारतम्य बाळगत नाहीये आणि आंदोलक काय करतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे ज्यांनी संसदेवरती मार्च करण्याचा इशारा दिला होता त्या सगळ्यांसमोर आता हे आव्हान आहे, कारण या आंदोलनाला नियंत्रित ठेवणं, त्या आंदोलनाची ज्या अजेंड्याने ते सुरू झालं होतं त्या अजेंड्यावर ते कायम ठेवणं, या शांततेच्या मार्गाने हे आंदोलन केलं जात होतं। और ये सामने संसद भवन, तो उस दौरान यानी कि अब से करीबन 3 घंटे पहले की बात करूं, जो प्रदर्शनकारी थे वो यहाँ पर पहुंच गए थे और यहाँ पर प्रदर्शन उग्र हो गया था और इसी वजह से कई राउंड आंसू गैस के गोले जो छोड़े गए थे प्रदर्शनकारियों को तितर बितर करने के लिए। अभी की क्या स्थिति है वो भी बता देता हूं। देखिए इस वक्त आपको ये पूरा जो गोल चक्कर है ये खाली नजर आ रहा है। इस गोल चक्कर पर आपको ये लोग भी प्रदर्शन में शामिल होने आए थे, लेकिन ये लोग अभी जो शांति से खड़े हुए हैं, लिहाजा पुलिस भी इनको हटा नहीं रही है। लेकिन ऐसे ही अगर आप देखेंगे तो यहाँ पर आपको कई लोग नजर आएंगे। एक युवा इस सरकार के विरोध में है और ये सिस्टम के खिलाफ है, क्योंकि ये सब पुलिस हटा रही है। जी आपकी पेपर लीक हो चुका है जिसमें हर जाति हर परिवार के बच्चे, केवल नेता जो अपने बच्चों को सेटलमेंट करने के चक्कर में पेपर बेच रहा है। तो साफ तौर पर लोगों की अपनी नाराजगी है। देत होते की आंदोलन हे जे आंदोलनाचे सगळे नेतृत्व आहे त्यांच्या हातातून निष्ठच चाललंय का असा सवाल उपस्थित होतोय, कारण का खूप मोठ्या प्रमाणात आंदोलक आक्रमक झालेत। पुन्हा एकदा जाऊयात, सोमेश कोलगे आपल्यासोबत आहेत। सोमेश, जसं तू सांगत होतास की या आंदोलनावर आता कोणाचा अंकुश राहिलेला नाहीये, ते नियंत्रणात आणणं काहीसं अवघड झालेलं आहे। या सगळ्यामध्ये अभिजित दिपके नेमके कुठे आहेत आणि आंदोलक सध्या दिल्लीच्या फिरतायत, त्यामध्ये 2 प्रकारचे जर आपल्याला वर्ग दिसतात पूर्ण। एक ज्यांना आंदोलनात सहभागी व्हायचं होतं असे काही महाविद्यालयीन विद्यार्थी आलेत जे जंतर मंतर पर्यंत पोहोचू शकले, ते जंतर मंतरवर आहेत। काही विद्यार्थी किंवा काही आंदोलक हे इतरत्र जिथे जंतर मंतरवर पोहोचू शकले नाहीत पण जनपद सारखा परिसर असेल, कनॉट सर्कल असेल, इथे फिरतात। त्याही पुढे जाऊन जर आपण विचार केला तर काही प्रमाणामध्ये असे आंदोलक दिसत आहेत। एक भाग असा आहे या आंदोलकांमधला की जे कोणत्याही स्वरूपाच्या कुठल्याही व्यवस्थेला मान्य करायला तयार नाहीयेत। आणि सोमेश, थोडंसं थांबवते, पुन्हा येते तुझ्याकडे। मल्लिकार्जुन खरगे सध्या बोलतात। बनाया और राम मंदिर के लिए, ट्रस्ट के लिए आप ही ने बनाया, आप ही ने नॉमिनेट किया लोगों को, आप ही के लोग उसमें हैं। तो उसी के साथ साथ नीट, जिसमें आज लाखों विद्यार्थी परेशान हैं और लाखों विद्यार्थी आज घर बार छोड़ के इतने तंग और तबाह हो गए हैं कि उनकी जिंदगी को जो बर्बाद किया
उसके जिम्मेदार कौन है? तो मोदी सरकार है, मोदी जी हैं। तो अपने डिफेक्ट छुपाने के लिए, अपने कमजोरियां छुपाने के लिए किसी को कुछ करना, 56 इंच वालों का 56 साल के युवाओं की बात नहीं कर रहा हूँ तुमसे, ये कोई भूलने की बात है। और कोई प्राइम मिनिस्टर ऐसी बातें नहीं करता है। हर प्राइम मिनिस्टर समस्या को सुलझाने की बात करता है, ताकि ऐसी बातें टालकर मजाक उड़ाने का काम नहीं करता। तो इसका मैं कंडम करता हूँ इस स्टेटमेंट का, और मोदी जी को आइंदा से ऐसी बातें करने में होशियारी बरतना चाहिए। आपसे कॉपरेशन मांग रहे हैं, कह रहे हैं कि कॉपरेट करें, मानसून अच्छा आए और मानसून सेशन अच्छा जाए तो देश में बड़े खुशहाली आएगी। शायद जब तक ये रहते देश में खुशहाली नहीं आएगी। ये हटेंगे तो ही आएंगे। नेचर अपना काम करता है और नेचर हमेशा किसी की परवाह नहीं करता, ना इनकी ना उनकी या हमारी। तो नेचर नेचर है, इन्हों नेचर को भी बदलने का काम कर रहे हैं, वो नहीं होने वाला है। तर अभिजित दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं असा दावा सीजेपीनं केलाय। अभिजित दिपकेंना ताब्यात घेतलं नाही असं दिल्ली पोलिसातील सूत्रांनी सांगितलेलं आहे। सीजीपी आणि दिल्ली पोलिसांमध्ये सध्या दावे प्रतिदावे सुरू आहेत आणि याचेच अपडेट्स आपण जाणून घेऊयात। अभिजित दिपकेंना ताब्यात घेतलं नाही असं दिल्ली पोलिसातल्या सूत्रांनी सांगितलेलं आहे। अभिजित दिपके यांना ताब्यात घेतल्याचा दावा हा सीजेपीनं केलेला आहे, पण अभिजित दिपकेंना ताब्यात घेतलं नसल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलेलं आहे। चले पेपर लीक के मुद्दे पर छात्रों का जोरदार प्रदर्शन संसद भवन के आसपास चला। इस वक्त मैं रासीना रोड पे मौजूद हूँ और यहीं पर छात्रों को रोका गया था, खदेड़ा गया था, लेकिन फिर से एक बार छात्र ठीक सामने संसद भवन के आ चुके हैं, प्रदर्शन कर रहे हैं और यहाँ पे सैकड़ों की तादाद में छात्र बैठकर प्रदर्शन कर रहे हैं। इनका कहना है कि वो आगे जाएंगे, प्रदर्शन करते रहेंगे। यहाँ पे देखिए थोड़ी देर पहले लाठीचार्ज हुआ था और लाठीचार्ज होने के बाद बैरिकेड्स यहाँ पे गिराए गए थे, तमाम छात्रों को हिरासत में लिया गया था। छात्रों के जूते चप्पल भी आपको इस वक्त दिखाई देंगे, लेकिन थोड़ी देर के बाद फिर से छात्रों का एक हुजूम जो है यहाँ पर आपको आता हुआ दिखाई दे रहा होगा और पैरामिलिट्री फोर्सेज और दिल्ली पुलिस के जवान यहाँ पे आपको दिखाई देंगे। सीधे तौर पर इन छात्रों की मांग है कि जब तक जो है धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देंगे तब तक ये प्रदर्शन यूं ही करते रहेंगे। जंतर मंतर से आज छात्रों का घेराव था और सिर्फ ये लड़ाई जो है सड़क पे नहीं बल्कि संसद के भीतर भी दिखाई दे रही है। विपक्षी दल के तमाम सांसद इस मुद्दे को उठाते हुए नजर आ रहे हैं, यानी संसद से लेकर सड़क तक पेपर लीक के मुद्दे पर संग्राम दिखाई दे रहा है और पैरामिलिट्री फोर्सेस के जवानों का जो है यहाँ पे तैनाती बढ़ा दी गई है। दिल्ली पुलिस के जवानों की तैनाती यहाँ पे देखिए बढ़ा दी गई है, क्योंकि छात्र जो है संसद भवन के ठीक सामने आके खड़े हो गए। अब हमारे ठीक पीछे आप देखेंगे कि ये संसद भवन है, यानी छात्र संसद भवन न चले जाएं, इस वजह से यहाँ पर मुस्तैदी अब ज़्यादा बढ़ाई जा रही, क्योंकि अचानक ये छात्रों का हुजूम यहाँ पे पहुँचा है। क्योंकि थोड़ी देर पहले ये इलाका पूरा खाली था, छात्र यहाँ पे नहीं थे। छात्रों की यही कोशिश है कि जब तक इनकी बात नहीं मानी जाएगी ये प्रदर्शन यूं ही करते रहेंगे। सहयोगी प्रवीण दीक्षित के साथ मोहित राज दुबे, एबीपी न्यूज, दिल्ली। तर दिल्लीतल्या महत्त्वाच्या भागांमध्ये सध्या या सगळ्या विद्यार्थ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं जात आहे। जसं सोमेश आपल्याला सांगत होते की दिल्लीचा जो मध्यवर्ती भाग आहे, कॅनॉट परिसर असेल किंवा इतर जे महत्त्वाचे रस्ते आहेत, त्या सगळ्या ठिकाणी या आंदोलकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। काही आंदोलकांची धरपकड देखील करण्यात आलेली आहे, तर काही पोलीस कर्मचारी देखील या सगळ्यामध्ये जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अश्रुधुराच्या नळकांड्या सातत्यानं फोडल्या जात आहेत, तर काही आंदोलकांची धरपकड केली जाते। बॅरिकेड्स उलथवून टाकण्याचा प्रयत्न देखील करण्यात आलेला होता। या सगळ्या आंदोलकांना आवरणं थांबवणं पोलिसांना प्रचंड आव्हानात्मक झालेलं आहे। नीट पेपरफुटी आणि देशातील वाढत्या बेरोजगारी विरोधात कॉक्रोच जनता पार्टीनं सुरू केलेलं आंदोलन आता अधिक तीव्र झालेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय।
लॉर्ड सूर्यकांत जी, देशातल्या मेलेल्यांना पुन्हा जिवंत केल्याप्रकरणी तुमचे आभार, असं संजय राऊत म्हणाले. कारण का कॉक्रोच जनता पार्टीचा उदयच सूर्यकांत जी यांच्या एका वक्तव्याने झालेला होता. त्यांनी देशातल्या तरुणांना झुरळ असं संबोधलेलं होतं आणि त्याच वक्तव्याचा आधार घेत सीजेपीचा उगम झालेला होता, ज्याला अल्पावधीमध्ये बरीच प्रसिद्धी मिळाली आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात तरुणांचा पाठिंबा देखील मिळालेला होता. आणि त्याच सीजेपीचं हे एक आंदोलन सध्या आपण दिल्लीमध्ये पाहतोय, ज्याला तरुणांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपल्याला पार्श्वभूमीवर सकाळपासूनच दिल्लीमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त आणि त्यासोबतच स्पेशल टास्क फोर्सचा देखील बंदोबस्त तैनात झालेला होता. खासदार संजय राऊत यांनी या आंदोलनावरून खोचक टीका केलेली आहे, टोले लगावलेले आहेत. आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडलेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आले. तर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील आंदोलकांवरती फोडलेल्या आहेत. काही वेळासाठी हे आंदोलक तिकडून दूर जातात, पण त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात जमाव जमतो आणि आंदोलनाला पुन्हा सुरुवात होते. असं दृश्य दिल्लीतल्या ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. काही पोलीस कर्मचारी देखील या आंदोलनामध्ये जखमी झालेले आहेत. तर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. मोठ्या संख्येनं आंदोलनात तरुणांचा सहभाग पाहायला मिळतोय.